शालोम. आपण ऐकलं असेल की भक्तांनी देवाला वर मागितला आणि देवाने त्यांचा तो वर पूर्ण केला. जे पाहिजे ते त्यांना मिळालं. जवळजवळ अशीच एक गोष्ट आपल्याला पवित्र शास्त्र बायबलमध्ये शल्मोनाच्या जीवनामध्ये घडलेली आढळते. देवाने त्याला त्याचा वर जसाच्या तसा पूर्ण केला, परंतु त्या अगोदर देवानेच म्हटलं की तुला जो पाहिजे तो वर माग, तो मी तुला देतो. आणि हे जे वचन आहे ते पहिले राजे अध्याय 3 आणि वचन 5 मध्ये आहे. ते मी आपल्यासाठी वाचतो. गिबोन येथे परमेश्वराने रात्री स्वप्नात शल्मोनास दर्शन दिले. देवाने त्यास म्हटले, तुला पाहिजे तो वर माग, तो मी तुला देतो. वचन 5. नवलाची गोष्ट आहे की असं वाक्य किंवा असे शब्द आपल्या कानावर जर देवापासून जर आले तर कोणाला त्याचा आनंद होणार नाही.
की देव म्हणतो आहे की तुला जे पाहिजे ते माग आणि ते तुला मी देईन. अशा काही गोष्टी आपण ऐकतो, परंतु ही सत्य घटना शल्मोन राजाच्या जीवनामध्ये घडली. आता प्रश्न पडतो आहे की असं काय विशेष शल्मोन राजाच्या जीवनामध्ये होतं की जेणेकरून प्रत्यक्ष देव त्याच्या स्वप्नामध्ये त्याला दर्शन देतो आणि म्हणतो की जे पाहिजे ते तू माग आणि मी तुला तो वर पूर्ण करतो. त्याकडे पाहणं अत्यंत आवश्यक आहे. कारण असं कधीकधी आपल्या विचारात येऊ शकतं की अरे, आम्हीसुद्धा रोज प्रार्थना करतो, आम्हीसुद्धा मागत असतो आणि कधीही आम्हाला अजूनपर्यंत असा अनुभव आलेला नाही. मला असं वाटतं की त्यासाठी शल्मोन राजाच्या जीवनामध्ये काय काय होतं की जेणेकरून देव त्याच्यावर प्रसन्न होता आणि देवाने त्याला दर्शन देऊन स्वतः सांगितलं की तू माग आणि मी तुला ते देतो. त्यासाठी आपल्याला त्याच्या अगोदरचे काही वचनं वाचावे लागतील. उदाहरणार्थ 3 अध्याय आणि 3 वचन. शल्मोन राजाचे परमेश्वरावर प्रेम होते. आपला बाप दावीद याने अनुसरलेल्या नियमाप्रमाणे तो चालत असे, पण तो उच्चस्थानी यज्ञ करी व धूप जाळी. आता ह्या छोट्याशा एका वचनावरून निदान आपल्याला थोडीशी कल्पना येते. कारण की तो जो वर देण्यात आलेला आहे, प्रत्यक्ष देव त्याला विचारतो, त्याच्या अगोदरची ही वचनं आहेत. ही वचनं असे म्हणतात की शल्मोन राजाचे परमेश्वरावर प्रेम होते, म्हणजेच भक्ती होती. पूर्णतः ज्या गोष्टीला आपण सर्वोत्कृष्ट सर्वात उच्च असं स्थान जीवनामध्ये देतो किंवा महत्त्व देतो, याचा अर्थ असा की आपण त्या गोष्टीची भक्ती करतो. ती गोष्ट आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. आणि शल्मोनाच्या जीवनामध्ये सर्वात उच्च आणि सर्वात मोठी अशी गोष्ट महत्त्वाची जर कोणती असेल तर तो देव होता. आणि म्हणूनच ह्या ठिकाणी ते वाक्य आलेलं आहे की शल्मोनाचे देवावर प्रेम होते. आता आपल्याला फारसे काही उदाहरणं सांगायची गरज नाही, परंतु एका व्यापाऱ्याच्या संगती बोलत असताना त्याने सहज त्याचे उद्गार सांगितले की त्याने म्हटले की आमच्या समाजामध्ये आम्ही जर पैशाचा व्यवहार जर चालत असेल तर आम्ही कोणाचीही पर्वा करत नाही आणि आम्ही कोणाला सोडत नाही. मग त्याने उदाहरण दिलं, मग ते आमचे भाऊ बहिणी कोणी असो, आम्ही पैशाच्या समोर मात्र कोणाला सोडत नाही. म्हणजे ह्या एका वाक्यावरून त्याने सांगितलं की त्याच्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचं काय आहे. नातेवाईकसुद्धा नाही आहेत, कुटुंबसुद्धा नाही आहे, असा त्याचा अर्थ झालेला आहे. म्हणजे ती व्यक्ती भक्ती कशाची करत होती, जरी कदाचित देवाची भक्ती तो करत असेल, परंतु मुळामध्ये त्याच्या जीवनामध्ये काय महत्त्वाचं आहे. शल्मोन राजा असताना त्याचं राजेपण महत्त्वाचं नव्हतं, त्याचं घराणं महत्त्वाचं नव्हतं. तो दावीद राजा ज्याचा त्याचा बाप होता तोही राजा होता, तेही पण महत्त्वाचं नव्हतं. आणि संपत्ती आणि वगैरे वगैरे ज्या काही सगळ्या गोष्टी, राजपद आहे, अधिकार आहे, ह्या सगळ्या गोष्टी कमी दर्जाच्या होत्या. सर्वात उच्च काय होतं तर देव होता, हे आपल्याला दिसते. कारण पुढे असं म्हटलेलं आहे की तो उच्चस्थानी यज्ञयाग करी. 4थ्या वचनामध्ये तर अजून त्याचं वर्णन आहे. राजा गिबोन येथे यज्ञ करावयास गेला, ते सर्वात मोठे उच्चस्थान होते. तेथल्या वेदीवर शल्मोनाने 1,000 होमबली अर्पिले. ते उच्च स्थान होते. याचा अर्थ असा की जे सर्वात उत्तम आणि जे सर्वात श्रेष्ठ आहे ते देवाला द्यायचं, ते स्थान देवाला द्यायचं, ती जागा देवाला द्यायची, असं त्याच्या जीवनामध्ये मनापासून त्याने स्वीकारलं होतं. आणि हा देव त्याच्याशिवाय दुसरा कोणीही नव्हता, तोच सर्वश्रेष्ठ ठिकाणी होता. मंडळी, ज्यावेळेस अशा प्रकारचं जीवन एखादा राजा जगतो, त्याला अनेक गोष्टी असू शकतात. विशेष रीतीनं म्हणजे पैसा आणि अधिकार ह्याचीच पुष्कळदा लोक पूजा करतात, आपल्याला माहीत आहे. आणि त्याच्या समोर मग सगळ्या गोष्टी अगदी कमी ठरतात. परंतु
शल्मोनाच्या जीवनामध्ये मात्र देव हा सर्वोत्कृष्ट आहे, सर्वात उच्च आहे आणि सर्वात उत्तम अशा गोष्टी त्याने देवाला अर्पिल्या. असं म्हटलेलं आहे, शल्मोनाने 1,000 होमबली देवाला अर्पिले. इतका मोठा त्याने आपल्या भक्तीचा जो भाग आहे एवढा वाढवला आणि त्याची भक्ती त्याने प्रगट केली, त्याचा विश्वास त्याने प्रगट केला ह्या देण्यानं. आणि ज्या ठिकाणी त्याने ते देणं केलं, ते होमबली दिले, ते त्यावरून. आणि मग 5व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, गिबोन येथे परमेश्वराने रात्री स्वप्नात शल्मोनास दर्शन दिले. देवाने त्यास म्हटले, तुला पाहिजे तो वर माग, तो मी तुला देईन. किती सुंदर असं अभिवचन प्रत्यक्ष देव त्याला सांगतोय. मंडळी, किती मोठा अनुभव, आध्यात्मिक अनुभव आहे की ज्यावेळेस देव आपल्याला म्हणतो की माग, मी तुला देईन. 6व्या वचनामध्ये आता अजून आपल्याला त्याचं वर्णन दिसतं. शल्मोन म्हणाला, तुझा सेवक माझा बाप दावीद याजवळ तुझी मोठी दया असे. तो तुझ्यासमोर तुझशी सत्याने, धर्माने, सरळ चित्ताने वागला. तुझजवळ त्याच्या प्रित्यर्थ दयेचा एवढा ठेवा होता की त्याच्या गादीवर बसाव्यास त्याला तू पुत्र दिला. वस्तुस्थिती ही अशीच आहे. आता हे माझ्या देवा परमेश्वरा, तू आपला सेवकास माझा बाप दावीद याच्या जागी राजा केलेले आहे, मला राजा केलेले आहे, पण मी तर केवळ लहान मूल आहे. पुन्हा एकदा शल्मोनाला देवाने एवढं दर्शन दिलं आणि सांगितलं जे काही माग, त्याची काही कारणं आपण शोधत आहोत. कोण हा मनुष्य शल्मोन होता? राजा. मुळामध्ये हा राजा होता. तो खरं तर पॉलिटिशियन होता. आणि पॉलिटिशियन म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे आजकाल आपल्याला काय काय ऐकायला मिळतं, परंतु हा पॉलिटिक्समध्ये होता, राजा होता, अधिकार पदावर होता. त्याला कोणत्याच प्रकारची कमी नव्हती, काहीही तो करू शकत होता. पण तरीही एक गोष्ट तो कबूल करतो की हे देवा, माझ्या वडिलांच्या घराण्यावर आणि माझ्या वडिलांच्यावर तू दया केली, अपार दया केली. इतकंच केवळ नव्हे, परंतु त्यांच्या पोटी एक मुलगा दिला आणि तो मुलगा म्हणजे मी, म्हणजे शल्मोन. आणि मला तू तुझ्या दयेमुळेच राजासुद्धा बनवलेला आहे. पुन्हा एकदा ह्या ठिकाणी तो आपला पूर्णपणे लीन आणि नम्रपणा दाखवतो आहे. केवळ तुझ्या दयेने मी जे काही आहे तो आहे. मंडळी, पुन्हा एकदा एक उत्तम धडा आपल्याला शल्मोनाच्या जीवनातून स्पष्ट दिसतो की जे काही मी आहे, मी एवढा मोठा राजा झालो, अधिकारी झालो, एवढे लोक माझ्या हाताखाली प्रजा म्हणून आहेत, परंतु ह्याचं कारण म्हणजे माझे वडील नव्हे, माझं घराणं नव्हे, किंबहुना मी सुद्धा किंवा माझी बुद्धिमत्तासुद्धा नव्हे, माझी हुशारी नाही, चलाखी नाही, माझं शिक्षण नाही, पैशाच्या जोरावर मी राजा झालेलो नाही. मी जो राजा झालो तो केवळ तुझ्या दयेने. मंडळी, असल्या प्रकारची कृतज्ञता शल्मोनाच्या मनामध्ये होती, त्याच्या विश्वासात होती. आज आपल्यापैकी पुष्कळ जण वेगवेगळ्या प्रकारच्या मोठमोठ्या पदावर आहेत, कोणी वेगवेगळ्या प्रकारच्या नोकरीमध्ये आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे कष्ट केले, काबाड कष्ट केले, तुमच्या वडिलांनी, आई वडिलांनी त्याच्यामध्ये मदत केली, इथपर्यंत आपण अधिकार पदावर आलोत. ह्याचं पूर्ण श्रेय शल्मोनाच्या शब्दात सांगायचं झालं तो असं म्हणतो की हे देवा, केवळ तुझी अपरंपार दया माझ्यावर आणि माझ्या वडिलांच्यावर झाली नव्हे, माझ्या जन्मातच देवा तुझी दया प्रगट झाली, कारण त्यासाठीच तू मला आज राजा बनवलेला आहे. मला असं वाटतंय की ह्यावरून आपल्याला थोडीशी कल्पना येते की देवाने शल्मोनाला स्वप्नामध्ये असं का सांगितलं की जे पाहिजे तू ते माग. पुढे आपल्याला अजूनही स्पष्टपणे 7व्या वचनामध्ये काही गोष्टी येतात. आता हे माझ्या देवा परमेश्वरा, तू आपल्या सेवकाच माझा बाप दावीद याच्या जागी राजा केले आहे. मग पण मी तर केवळ लहान मूल आहे. चाल चलवणूक अशी ठेवावी, कशी ठेवावी ते मला कळत नाही. एक नवल वाटतं की
की एवढा मोठा राजा आणि वडिलांचा एवढा मोठा ठेवा आणि अनुभव, आध्यात्मिक आणि राजकीय, हे सगळं त्याच्या पाठीशी असून सुद्धा तो स्वतःच्या बाबतीत त्याची लीनता, नम्रता आणि गरज स्पष्ट करतो. तो म्हणतो, मी केवळ लहान मूल आहे, चाल चलवणूक कशी करावी ठेवावी हे मला कळत नाही. नवलाची गोष्ट आहे. तो म्हणतो की हे देवा, मी हतबल आहे. थोडक्यात म्हणजे मी अशक्त आहे. लहान मुलासारखा आहे म्हणजे मी अशक्त आहे. ह्या एवढ्या मोठ्या प्रजेचं मला प्रशासन करणं हे साधीसुधी गोष्ट नाही आणि मला असं वाटतं की मला ते जमणार नाही. मला तुझी गरज आहे, मला तुझी मदत पाहिजे. किती मोठा लीन आणि नम्रपणा आहे. एवढा मोठा राजा, एवढं असून सुद्धा तो लीन आणि नम्र होतो आणि म्हणतो की देवा, मला तुझी गरज आहे. मंडळी, आपण कोणत्याही ठिकाणी असा, कोणतेही कामं करणारी असा, कितीही यशस्वी झालेले असा, तरी परंतु शल्मोनाच्याकडून आपल्याला एक फार मोठा धडा स्पष्ट दिसतो आहे. 8व्या वचनामध्ये त्याने सांगितलेलं आहे, तसेच तू निवडलेल्या लोकांमध्ये तुझा सेवक राहत आहे. त्या लोकांचा एवढा समुदाय आहे की ते असंख्य व अगणित आहेत. खूप मोठा प्रदेश, खूप मोठा देश आहे, लोक आहेत. ह्या सगळ्यांच्यावर राज्य करणं, मार्गदर्शन करणं हे मला अशक्य आहे. आणि म्हणून मग आता बघा त्याने काय वर मागितला, आणि तो वर स्पष्टपणे 9 आणि 10 वचनांच्या मध्ये आपल्याला दिसतो. यास्तव आपल्या सेवकास तुझ्या लोकांचा न्याय करण्यास सावधान चित्त दे. म्हणजे बऱ्या वाईटाचा विवेक करता येईल एवढ्या मोठ्या प्रजेचा न्याय करण्यास कोण समर्थ आहे. म्हणजे मी तरी हतबल आहे, असा त्याचा अर्थ. पुढे मग फार महत्त्वाचं वचन देवाचं आलेलं आहे. तो असं म्हणतो की मला सावधान चित्त दे, मला ज्ञान दे, विवेक दे, अशासाठी की ह्या सगळ्या प्रजेचा मी योग्य रीतीने प्रशासक होईल. काय सुंदर मागणी त्याने केलेली आहे. आणि देवाने सुद्धा त्या ठिकाणी काय शब्द वापरलेत ह्याच्या बाबतीत ते आपण 10व्या वचनामध्ये पाहूया. शल्मोनाने हा वर मागितला म्हणून त्याच्या ह्या भाषणाने प्रभू त्याचवर प्रसन्न झाला. हा वर मागितला, ही मागणी, ही प्रार्थना केली देवाला शल्मोनाने, आणि असं म्हटलेलं आहे की देव प्रसन्न झाला. पुन्हा एकदा आपल्या जीवनाशी ह्या एका वाक्याचा फार मोठा जवळचा संबंध आहे. कारण आपण रोज प्रार्थना करतो, रोज मागण्या करतो, वेगवेगळ्या प्रकारचे वर लहान मोठे मागत असतो रोज. आणि कधीकधी आपले अनुभव इतक्या लवकर येत नाहीत की देव प्रसन्न झाला. पुढे असं म्हटलं आहे 11व्या वचनामध्ये, देव त्यास म्हणाला, तू असला वर मागितला, दीर्घायुष्य, धन, आपल्या शत्रूचा नाश यापैकी काही न मागता तू न्याय करण्याची विवेक बुद्धी मागितली, म्हणजे ज्ञान मागितलं. याचा अर्थ असा की फार मोठी अशी त्याने मागणी केली, आणि ती कोणासाठी केली? प्रजेसाठी, सेवेसाठी, इतरांना त्याचा फायदा होईल अशासाठी केली. आणि मग तुम्हाला मला याच्यामध्ये स्वार्थीपणा त्याच्यामध्ये आपल्याला काहीच दिसत नाही, स्वतःसाठी काहीही दिसत नाही, किंबहुना एखाद्या शत्रूंचा नाश, विध्वंसक असल्या प्रकारची प्रार्थना त्याच्यामध्ये नाही. पूर्णपणे सेवा आणि परमार्थ, लोकांच्यासाठी त्याचा फायदा होईल असल्या प्रकारची प्रार्थना, असल्या प्रकारचा वर मागितला. हे त्यातलं मोठेपण आहे. आणि ज्यावेळेस हे देवाने ऐकलं, प्रसन्न तर झालाच, परंतु 12व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, म्हणून मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे करतो. म्हणजे मी तुला हा वर मान्य करतो, देतो. त्याहीपेक्षा पुढे, मी तुला बुद्धिमान व विवेकी चित्त देतो. तुझ्यासारखा पूर्वी कोणी झाला नाही व पुढे होणार नाही, इतका मोठा त्याला हा वर दिलेला आहे. त्याच्यासारखा बुद्धिमान, विवेकी राजा होणार नाही. इतका आगळा वेगळा
देवाने त्याला बनवलेला आहे. पुढे आपल्याला असं दिसतं की तुझ्यासारखा पूर्वी कोणी झाला नाही, पुढे होणार नाही. 13 वचन, एवढेच नव्हे तर तू मागितला नाही असा आणखी एक वर तुला देतो. देवाने अजून त्याच्यामध्ये वाढ केली, अजून आशीर्वाद दिला. आणि ह्या 13 वचनामध्ये म्हटलेलं आहे, मी तुला धन आणि वैभव ही देतो, तुझ्या सर्व आयुष्यात सर्व राज्यामध्ये तुझ समान कोणी असणार नाही. म्हणजे तुला प्रसिद्धी देतो. धन, वैभव आणि प्रसिद्धी नवलाची गोष्ट आहे. ह्या गोष्टी त्याने मागितल्याच नव्हत्या. ह्या देवाने उलट त्याच्यामध्ये अधिक आणल्यात, वाढवल्यात. त्याचं कारण होतं की त्याने जो पहिला वर मागितला, पहिली जी प्रार्थना आणि मागणी केली, ती स्वतःसाठी नव्हती, ती प्रजेसाठी होती, लोकांच्यासाठी होती, लोकांची सेवा करण्यासाठी होती. त्याच्यामध्ये स्वार्थ मुळीच नव्हता. आणि म्हणून देव प्रसन्न झाला. मंडळी, देवाला नक्की समजतं की आपली प्रार्थना ज्यावेळेस आपण करतो ती कशासाठी आहे, कोणासाठी आहे, आणि त्याचं कारण काय आहे, आणि त्याचा हेतू काय आहे. आणि म्हणून आपण किती सावधगिरीनं आपली प्रार्थना करावी हे ह्या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे दिसतं. पुढे 14 वचनामध्ये मी आपल्यासाठी वाचतो, तू आपला बाप दावीद याचप्रमाणे माझ्या मार्गाने चालून माझे नियम व माझ्या आज्ञा पाळशील तर मी तुझ्या आयुष्याची वृद्धी करेन. शल्मोन जागा झाला तेव्हा आपणास स्वप्न पडले असे त्यास समजले. मग यरुशलेमेस जाऊन त्याने परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे उभे राहून होमबली व शांतार्पणे अर्पिली व आपल्या सर्व लोकास मेजबानी दिली. ह्या ठिकाणी त्याच्या त्या वरांचा, म्हणजे जी अभिवचनं देवाने दिलेली आहेत त्याच्यासाठी त्याने देवाला स्तुतीचा होमार्पण केला, देवाचे आभार मानले. पण त्याला त्याचं उत्तर मिळालं. त्याला देवाने मागितल्यापेक्षा जास्त दिलं. मंडळी, असा अनुभव आजही येऊ शकतो. जर आपल्या मागण्या आणि आपल्या प्रार्थना, जे काही आपण मागत आहोत, देवाला ते सगळं काही माहीत होतं, परंतु त्याच्या मागण्यामध्ये एवढा मोठा उदात्तपणा होता, निस्वार्थीपणा होता की देवाने त्याला मागण्याच्या पलीकडे अजून काही त्यामध्ये दिलेलं आहे. मंडळी, आज तोच देव आहे. शल्मोनाचा देव हा आज आपला देव आहे. शल्मोनाची जशी प्रार्थना त्याने ऐकली, तो प्रार्थना ऐकणारा देव आहे, समजणारा देव आहे. आणि इतकंच केवळ नव्हे, मागण्याच्या पेक्षा पलीकडे देणारा देव आहे. आता सुद्धा आपल्याला माहीत आहे, मागा म्हणजे मिळेल, ठोका म्हणजे उघडले जाईल. ही वचनं आपण नेहमी ऐकतो. जुन्या करारापासून ती पूर्त झालेली आहेत. शल्मोनाच्या जीवनात त्याने ती अनुभवलेली आहेत. मला असं वाटतं की आपण रोज प्रार्थनेमध्ये असतो, वैयक्तिक रीतीनं, कौटुंबिक रीतीनं. हाच देव आपल्या प्रार्थना ऐकेल जर त्या आपल्या प्रार्थना, त्याची सेवा आणि त्याचे नियम पूर्ण करण्यासाठी जर असतील तर नक्कीच तो आजही आपल्या प्रार्थना ऐकण्यासाठी तयार आहे. आपण प्रार्थना करू. आमच्या पवित्र देवा, आम्ही तुझे आभार मानतो, कारण की शल्मोनाच्या जीवनामध्ये तू एवढा मोठा आशीर्वाद दिला, पण त्याच्या जीवनामध्ये तो खरोखरच तुझा भक्त होता. तुलाच त्याने सर्वात उच्च असं स्थान दिलं. सगळं देण्यानं आणि स्तुतीनं आणि शब्दांनी आणि कृतीने केवळ तुझीच तो भक्ती करत असे. हे प्रिय प्रभो, लीनता आणि नम्रता त्याच्या जीवनामध्ये होती आणि म्हणून तू त्याला भरपूर असं वरदान दिलं. प्रिय प्रभो, आम्हाला ह्या त्याच्या जीवनाच्याद्वारे आशीर्वादित कर, आमच्या प्रार्थना आशीर्वादित कर. आता देवजो बाप ह्याची प्रीती, देवजो पुत्र ह्याची कृपा आणि देवजो पवित्र आत्म्याची सहभागिता आपणा सर्वबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन.